द मॅन इज नोन बाय कंपनी ही कीप्स असं म्हटलं जातं, बट आय थिंक दिस इज फॉर जनरल पब्लिक. पण स्टुडंट असताना मित्रांनो, द स्टुडंट इज नोन बाय द बुक ही कीप्स. आणि म्हणूनच मित्रांनो, आपण नेमके कशा पद्धतीचे बुक्स रीड करतो त्यानुसार डिसाईड होतं की आपण नेमकं कोणत्या बाजूला जाणार आहोत. सो म्हणून मित्रांनो, आजचा टॉपिक सुद्धा सेम तसाच आहे, जो बँकिंग एक्झामसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा बनतो, दॅट इज रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. मग रीडिंग कॉम्प्रिहेन्शन नेमकं असतं काय? आणि जसं की तुम्ही थंबनेलमध्ये टायटल बघितलं असेल, मॅक्झिमम रीड्स बुक करतो, पण तरी सुद्धा एक्झाममध्ये त्याचा बेनिफिट काय होत नाही, स्कोअर इम्प्रूव्ह होत नाही. हा आहे आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट. मित्रांनो, आज आपण या प्रॉब्लेम स्टेटमेंटवरती काय सोल्युशन असायला पाहिजे यावर आपण आज चर्चा करणार आहोत. थोडक्यात सांगायचं झालं तर बघा मित्रांनो, जनरली ज्यावेळेस आपण बँकिंग एक्झामची तयारी करतोय, कोणत्याही एक्झाम्स असतील, ज्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय, त्यावेळेस आपल्याला इंग्लिश हा सब्जेक्ट महत्त्वाचा बनतो. मग इंग्लिश या सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स जे आहे ते खूप जास्तीचं आहे. पण हे सगळं करत असताना जर मी म्हटलं समजा इंग्लिश लँग्वेजमध्ये, मग काय सांगितलं जातं? आत्ता काल परवा माझ्याकडे काही स्टुडंट्स आले होते, ज्यामधले काही जण म्हणतायत की आम्ही भरपूर रीड करतोय बुक्स, पण तरीसुद्धा स्कोअर इम्प्रूव्ह होत नाही. मग फक्त बुक्स रीड करून आपला स्कोअर इम्प्रूव्ह होईल का किंवा होणार नाही का? नेमकं काय कारण आहे, स्कोअर का बूस्ट होत नाही, याचं कारण आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूयात नेमकं काय काय करायला पाहिजे, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये कशा पद्धतीने टॅकल करायला पाहिजे, स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, या रिलेटेड आज आपण काही गोष्टी बघणार आहोत. वाय रीडिंग कॉम्प्रिहेन्शन इज इम्पॉर्टंट, कशामुळं इम्पॉर्टन्स जे आहे ते खूप जास्तीचं आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शनला. जर मी कोणतीही एक्झाम असेल तर प्री एक्झामचा जर विचार केला तर प्रीमध्ये साधारण 30 मार्कांपैकी 10 मार्कासाठी आरसी आहे, म्हणजेच 1/3 वेटेज जे आहे ते आपल्याला आरसीला आहे. इन द सेम केस इज रिगार्डिंग दॅट मेन्स एक्झाम. आणि म्हणून मित्रांनो, या जर एक्झाम्स म्हटलं, या एक्झाममध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शनला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. आणि म्हणूनच आपल्याला काय करण्याची गरज आहे, आरसीला इम्पॉर्टन्स देण्याची गरज आहे. अजून काय? पहिली गोष्ट याचं वेटेज, दुसरं ओव्हरऑल इम्प्रूव्हमेंटसाठी याचे काय बेनिफिट होतात. बघा, जर आपली इंग्लिश लँग्वेज चांगली असेल, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जर चांगलं असेल, तर ज्यावेळेस आपण रिझनिंगमध्ये एखादं पझल असेल, ते पझल दोनदा वाचण्याची गरज आपल्याला पडत नाही. बऱ्याचदा असं होतं, खूप सारे लोक असे असतात की जे जनरल एक्झामच्या तयारी करत असताना, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करत असताना बाकी SSC असेल किंवा दुसऱ्या एक्झाम्सला प्रेफर करतात. का? तर बँकिंगमध्ये सगळा सिलेबस जो आहे तो इंग्लिशमध्ये आहे, क्वेश्चन्स जे विचारले जातात ते इंग्लिशमध्ये विचारले जातात आणि इंग्लिशची भीती आहे म्हणून हे सगळे काय करतात तर दुसरी कोणती तरी एक्झाम निवडतात. पण मित्रांनो, विचार करा, फक्त त्याला घाबरून चालणार नाही. जर जनरल तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह झाली तर तुम्हाला फक्त इंग्लिश लँग्वेजला नाही, तर याचा बेनिफिट तुम्हाला क्वांट आणि रिझनिंग सगळ्याच एक्झामसाठी बेनिफिट मिळणार आहे. मग सगळे सब्जेक्ट जे आहे तिकडे तुम्हाला रीडिंग स्पीड जर वाढली तर नक्कीच तुम्हाला बेनिफिट जो आहे तो तिकडे पण मिळेल. म्हणून ओव्हरऑल इम्प्रूव्हमेंटसाठी जो आहे तो बेनिफिट देतो रीडिंग कॉम्प्रिहेन्शनवाला पार्ट. आणि स्कोअर करायला मदत होते. स्कोरिंग जर आपल्याला जास्तीत जास्त करायची असेल तर ती आपल्याला या सब्जेक्टमध्ये या रीडिंगच्या भरोशावर आपल्याला करता येऊ शकते. ठीक आहे, मग नेमके अप्रोचेस काय पाहिजे, हे झालं याचा इम्पॉर्टन्स, का महत्वाचं आहे ते आपण बघितलं. आता कन्फ्युज व्हॉट टू रीड, नेमकं मग रीड काय करायचं आहे असं कन्फ्युजन आपल्याला वाटतं की नेमकं रीड काय करायचं आहे. मग आता बरेच जण म्हटले मला, जसं मी सांगितलं की बऱ्याच स्टुडंटचं असं म्हणणं आहे की आम्ही बुक्स रीड करतोय. लास्ट इयरमध्ये साधारण एक स्टुडंट तर मला असं भेटलं की ज्याचं म्हणणं होतं की लास्ट इयरमध्ये मी सर आत्तापर्यंत मोर दॅन 72 बुक्स जे आहेत ते रीड केलेले आहेत, पण ह्या सगळ्यांचा रीड केल्यानंतर पण माझा जो स्कोअर होता तो पहिले 17 स्कोअर यायचा, आता 17-18 याच रेंजमध्ये अजूनही येतो. मग एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय, मी इम्प्रूव्ह झालं तर कसं झालं किंवा इम्प्रूव्ह नाही झालं तर का नाही झालं. जेन्युइन प्रॉब्लेम आहे मित्रांनो, त्याचं वाचनात चुकलं असं मी म्हणणार नाही, त्याने नेमकं काय रीड करायला पाहिजे ते पण मी चुकलं असं म्हणणार नाही, त्याने जे केलं ते एकदम करेक्ट आहे. नाउ इट इज टाइम टू टर्न दॅट सिलेबस और टर्न दॅट पर्टिक्युलर नॉलेज इन एनकॅशमेंट ज्याला म्हणतो आपण, ती एनकॅशमेंट आपल्याला जमली पाहिजे. जसं की तुम्ही जे रीड करताय त्या रीडला जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये तर आणि तरच त्याचा बेनिफिट मिळतो. जर क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये आपण गेलो तर आपल्या ॲनालिटिकल स्किल्स ज्या असतात, त्या कॉम्प्रिहेन्शनवाल्या ज्या स्किल्स असतात त्या ॲक्टिवेट होतात आणि त्या वेळेने आपल्याला एक्झाममध्ये त्याचे बेनिफिट्स मिळतात. पण जर फक्त रीड करतोय आणि आपल्याला त्यातून फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट मिळत असेल तर लँग्वेज इम्प्रूव्हमेंटसाठी त्याचा खूप जास्तीचा बेनिफिट नाही होत. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सो रीड काय करायचं आहे दॅट मॅटर्स अ लॉट.
बघा, जर समजा साधारण तुम्ही आतापर्यंत काय रीड करताय त्यापेक्षा वेगळं आपण रीड केलं पाहिजे. जसं की समजा जर तुमचा स्कोअर भरपूर दिवस झाले तुम्ही एक्झामची तयारी करताय आणि इंग्लिशमध्ये तुमचा स्कोअरच येत नाही आहे, वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले तुम्ही तयारी करताय पण इंग्लिश या सब्जेक्टमध्ये स्कोअर येत नाही आहे, मग अशा केसमध्ये आपण नाव इट इज टाइम टू चेंज युअर स्ट्रॅटेजी. आपल्याला आत्तापर्यंत जे वाचलं नाहीये, जे केलं नाहीये ते आपल्याला करावं लागेल. सो दॅट काय की आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये थोडे चेंजेस करावे लागतील. जसं की मी म्हटलं रीडिंगवाला पार्ट, रीडिंगमध्ये मग नेमकं काय करायला पाहिजे. जनरल रीडिंग आतापर्यंत करत असाल तर आता पॅसेज बेसवाली रीडिंग जी आहे ती करा. जसं की क्वेश्चन आणि आन्सर्स असतील, पॅसेज दिलेला असेल, पॅराजंबल असेल त्याच्यावरती बेस किंवा क्लोज टेस्ट असतील, अशा टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला मॅक्झिमम सॉल्व्ह करण्याची गरज पडेल. का, जर ऍक्च्युअल एक्झामच्या पॅटर्नने आपण स्टडी केला तर आणि तरच आपल्याला ऍक्च्युअल एक्झाममध्ये बेनिफिट्स मिळतील. अदरवाईज तुम्हाला इथे वाचताना रीड करताना एकदम भारी वाटेल पण ऍक्च्युअल एक्झाममध्ये त्याचा बेनिफिट होणार नाही. ठीक आहे, म्हणून मित्रांनो आपल्याला काय करायला पाहिजे, सगळ्यात पहिली गोष्ट काय काय रीड केलं पाहिजे एक जाणून घ्या. जे आतापर्यंत रीड केलेलं नाही त्या टाईपचं रीड करा. जसं की तुम्ही नॉवेल्स रीड केलेले असतील, आता सेल्फ हेल्प वाले बुक वाचायला सुरुवात करा. सेल्फ हेल्प म्हणजे मोटिवेशनल बुक्स वगैरे जे असतात त्या टाईपचे. नॉवेल झालं, सेल्फ हेल्प वाले बुक झाले. मग हे जर तुम्ही आतापर्यंत केलेले असतील, नॉवेल्स पण वाचले आहेत, सेल्फ हेल्प बुक पण वाचले आहेत, मग अशा केसमध्ये तुम्ही बँकिंग फायनान्स रिलेटेड जसं की एडिटोरियल असेल एखाद्या न्यूज पेपरमधलं ते रीड करा, एखादं मॅगझिन असेल त्या मॅगझिनला रीड करा. सो तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे आतापर्यंत तुम्ही रीड केलेले नाही त्या टाईपचं रीड करायला घ्या. द हिंदू मधले जे एडिटोरियल आर्टिकल्स आहेत आतापर्यंत आपण बघतोय फेब्रुवारी आणि मार्च 2 महिन्यामध्ये आपण डेली एक आर्टिकल, रोजच्या रोज एक आर्टिकल आणि त्या आर्टिकलवरती बेस असलेले न्यू पॅटर्नवाले क्वेश्चन्स आपण त्याच्यामध्ये बघतोय. मित्रांनो तुम्ही सगळेजण जे लोक बघत असतील तुमच्या कमेंट पण काही लोकांच्या येत आहेत, ज्यांना वाटतंय की जेन्युइनली चांगलं काम आहे ज्या माध्यमातून आमचं खरंच इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्हाला बेनिफिट्स तुम्हाला मिळत आहेत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही त्या कमेंटमध्ये कळवू शकता. आणि सोबत मित्रांनो काय होतं की बऱ्याचदा तुमच्याकडनं येणाऱ्या ज्या कमेंट्स असतील त्या मला सुद्धा मोटिवेट करतात काही नवीन करण्यासाठी, आणि तुमच्या जर फीडबॅक असतील, तुमच्या जर काही चांगल्या कमेंट असतील नक्की कळवा. टेलिग्रामला सुद्धा तुम्ही कळवू शकता. सो बेसिकली जर बघायचं झालं तर या पद्धतीने मी जसं म्हटलं की एडिटोरियल जो आहे त्याच्यासाठी काय, एडिटोरियल व्हिडिओज बघावेत का असं मला एकाने प्रश्न विचारला होता काल परवा. एडिटोरियल व्हिडिओज बघणं खूप चांगली गोष्ट आहे, पण व्हिडिओजपेक्षा मी म्हणाल की आपण PDF वगैरे जे आहेत त्यांना जास्त प्रेफरन्स दिलं पाहिजे. याचं कारण असं आहे की मी व्हिडिओ घेत नाही अनालिसिस म्हणून मी असं म्हणतोय असं काही नाही आहे. याचं कारण आहे बघा मित्रांनो, व्हिडिओमध्ये वेळ जास्त लागतो. दुसरी गोष्ट तुमची इन्व्हॉल्वमेंट कमी होते आणि समोरचा जो टीचर आहे त्याची इन्व्हॉल्वमेंट जास्त असते. त्यांच्याकडनं ऐकल्यानंतर तो जो पार्ट आपल्याला समजायला पाहिजे तेवढा समजत नाही आणि वेळ पण खूप जास्त कंझ्युम होतो. यापेक्षा तुम्ही जर स्वतः इन्व्हॉल्व त्याच्यात झालेले असाल तर तुमची अंडरस्टँडिंग लेवल ग्रो होण्यासाठी मदत होते. दुसऱ्यांचं त्यांची लेवल वाढून फायदा नाही आहे, आपली लेवल वाढली पाहिजे. म्हणून आपली इन्व्हॉल्वमेंट जास्त असणारी गोष्ट कोणती आहे, PDF का व्हिडिओ, PDF. म्हणून PDF वरती आपण मॅक्झिमम फोकस जो आहे तो ठेवला पाहिजे. ठीक आहे, सो ही रीडिंगसाठी काय करायला पाहिजे याच्याशी रिलेटेड गोष्ट, व्हरायटी ऑफ बुक्स रीड करण्याची सवय ठेवा वेगवेगळ्या टाईपचं. कारण आपल्याला बँकिंग एक्झाम ही एक अशी एक्झाम आहे यामध्ये एक्झॅक्टली पॅसेज कशावरती बेस विचारतील सांगता येत नाही. इट कॅन बी इकॉनॉमिक्स, बँकिंग और फायनान्स, कधी एखादी स्टोरी पण असेल, एखादी स्कूलिंग मधली स्टोरी पण येते, कधी आपल्याला त्याच्यावरती खूप वेगळं येतं, कधी आपल्याला त्याच्यावरती ऑथरचे टोन काय आहेत ते विचारले जातात. मग ह्या सगळ्या टाईपच्या ज्या काही वेगवेगळ्या टाईपचे पॅसेजेस आहेत, मग यांना जर डील करायचं असेल तर आपल्याला व्हरायटी ऑफ रीडिंग जी आहे ती वाढवावी लागेल. सायन्स, टेक्नॉलॉजी आहे तिकडच्या टाईपचं आपल्याला काही रीड करण्याची गरज आहे. सो असं आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे जे आहेत ते रीड करायला पाहिजे. मग रीड करायचं तर काय करायचं सर, रीडच करायचं का? बिलकुल नाही. रीड करत असताना काय केलं पाहिजे, जे पण तुम्ही रीड करताय क्वेश्चन आन्सर वाले जे त्याला जास्त प्रेफर करा. सर नॉवेल म्हटलं तर त्याच्यातून क्वेश्चन आन्सर कसं बनणार आहे, नका बनवू देऊ. मग नॉवेल्स जे आहे ज्यांना जस्ट स्टार्ट करायचं आहे, बिगिनिंगमध्ये आहे, मग अशा लोकांनी नॉवेल्स ॲटलिस्ट इंग्लिशची आवड व्हावी, इंग्लिश वाचता यावं, यासाठी बऱ्यापैकी चांगली आवड निर्माण व्हावी यासाठी तुम्ही प्रेफर करू शकता. पण याचा ॲक्च्युअल एक्झाममध्ये खूप बेनिफिट होणार नाही. लिमिट ठरवून घ्या, सीझिंग ठरवून घ्या. 10 किंवा 12 बुक्स जे आहेत ते मॅक्स आहे, एवढे वाचले मोर दॅन सफिशियंट आहे. जास्त नॉवेल्समध्ये अडकून पडू नका, कारण नॉवेल्स असे एकदा नाद लागला बेकार नाद. ठीक आहे, त्यामुळे ते रीड न करता
फक्त 10 किंवा 12 एक सीझिंग लिमिट ठरवून घ्या. एकदा तुम्हाला कळलं की आपल्याला आता रीड करायला आवडतंय, पटकन शिफ्ट होऊन जा द हिंदू एडिटोरियलकडे. मी पुन्हा पुन्हा द हिंदू एडिटोरियल का म्हणतोय याचं कारण आहे मित्रांनो, द हिंदू एडिटोरियल मधली व्होकॅबलरी आणि त्यामध्ये असलेलं नॉलेज, या दोन्ही गोष्टी जर आपल्याला कॉम्बो मिल रहा है और वो भी कम दाम में, एकदम कमी पैशामध्ये, इथं तर तुम्हाला टेलिग्राममध्ये फ्रीमध्ये अवेलेबल आहे आणि कमी वेळ खर्च करता सगळंचं सगळं भेटतंय. मग एवढं सगळं जर आपल्याला इझिली अवेलेबल आहे, ॲक्सेसिबल आहे, मग त्याला आपण प्रेफर केलं पाहिजे. ठीक आहे. उसके बाद अजून काय रीड करायला पाहिजे? मग ऑलरेडी जर तुम्ही द हिंदू आर्टिकल किंवा द इंडियन एक्सप्रेस यांचे आर्टिकल्स वाचत असाल, न्यूजपेपर तुमचं चांगलं रीडिंग असेल, तर मग अशा केसमध्ये तुम्ही मॅगझिनकडे गेलं पाहिजे. जे मॅगझिन्स असतात जसं की आउटलुक एक्सप्रेस असेल, अशा टाईपचे भरपूर मॅगझिन्स आहेत, तिकडे तुम्ही जाऊ शकता. पण हे सगळे झाले इररिलेव्हंट मटेरियल, असं मटेरियल की जे फक्त तुम्हाला काय करेल, इनडायरेक्ट बेनिफिट भरपूर देईल. पण मी जर म्हटलं समजा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण गेलं तर PYQ प्रिव्हियस इयरचे RC आहेत, भरपूर असे RC आहेत, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहेत की जे प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले आहेत. मेमरी बेस पेपरमध्ये आपल्याला ते सापडतात, त्यांना आपण प्रेफर केलेलं कधीही बेनिफिट असेल. म्हणजे दोन गोष्टी आपल्याला प्रेफर केलेल्या चांगल्या राहतील. एक म्हणजे द हिंदू एडिटोरियल किंवा कोणत्याही न्यूजपेपरमधलं एडिटोरियल करा, कोणतंही करा, त्याची व्होकॅबलरी करायची, पॅसेज रीड करायचा आणि त्याच्यावरती बेस असलेले क्वेश्चन आणि आन्सर्स जे आहेत त्यांना टाइम टू टाइम आपल्याला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, सो दॅट आपली इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये जास्त असेल. ठीक आहे. ह्या गोष्टी आपण मॅक्झिमम रीड करायला पाहिजे. ओके, चल आता पुढे बघूयात काय करायला पाहिजे. जर मी म्हटलं समजा मग मास्टरिंग रीडिंग कॉम्प्रिहेन्शन फॉर बँक एक्झाम्स, मग हे मास्टर आपल्याला बनायचं असेल तर कसं बनता येईल, नेमकं काय काय स्ट्रॅटेजी आपली याच्यामध्ये असली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा बघा, बिल्डिंग अ स्ट्रॉंग फाउंडेशन, व्हॉट वी नीडेड, एक स्ट्रॉंग फाउंडेशन आपल्याला बनवणं गरजेचं आहे. खूप चांगला बेस जो आहे तो बनवणं गरजेचं आहे. एकदा बेस बनला की मग तुम्ही त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीचं डिझाईन स्ट्रक्चर उभं करू शकता. लाईक ग्रामर अँड व्होकॅबलरी. जनरली असं भरपूर ग्रामर शिकायचं झालं, भरपूर ग्रामरच्या कन्सेप्ट शिकायचे झाला तर त्यासाठी वेळ पण भरपूर लागतोय. मग अशा केसमध्ये रीडिंग थ्रू डायरेक्टली तुमचं ग्रामर जे आहे ते कन्वर्ट होऊ शकतं, बेनिफिट्स मिळू शकतात. याचा अर्थ तुम्हाला ग्रामरला बायपास भेटतो असं मी म्हणत नाही. आपल्या ज्या बँकिंग एक्झाम आहे त्यातला काही पार्ट जो आहे तो रीडिंग बेस आहे, जसं की 15 ते 20 मार्काचा, ज्या बेसवरती जसं की मी म्हटलं RC असेल किंवा क्लोज टेस्ट असेल, सॉरी रीडिंग बेस सुद्धा आपण त्याला जाऊ शकतो. मग अशा मार्क जे काही 20 मार्क्स पर्यंतचा पार्ट आहे त्यासाठी आपण रीडिंग बेस जाऊ शकतो, पण उरलेला जो आहे तो आपल्याला करावाच लागणार आहे. सेम तसंच जर क्रिटिकल ॲनालिसिस करायला लागलो आपण तर आपली डीप थिंकिंग जी आहे ती पण ग्रो करते आणि त्यामुळे जे आहे तर आपल्या कॉम्प्रिहेन्शनवाल्या स्किल्स जे आहेत आपण त्याला त्याचा अंदाज घेऊन त्याला रीड करून आपलं स्वतःचं ओपिनियन जे आहे ते डिराईव्ह करू शकतो, तयार करू शकतो. मग रिकमेंडेड रिसोर्सेस आपल्याला कुठून कुठून भेटू शकतात, बुक्स असतील किंवा ऑनलाईन रिसोर्सेस आणि प्रॅक्टिस टेस्ट, या तिघांच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, मॅक्झिमम व्हरायटी जी आहे ती यामध्ये बघू शकतो आणि स्ट्रॉंग आपलं जे काही बेस आहे, फाउंडेशन आहे ते बनवू शकतो. नेक्स्ट पार्ट इज एक्झाम पॅटर्न अनालिसिस. सगळ्यात महत्त्वाचा, मी लास्ट सेशनमध्ये आपण जे काही एक्झाम झालेलं आहे 2023 मध्ये त्या सगळ्या एक्झामचं अनालिसिस मित्रांनो आपण केलं होतं आणि कोणत्या कोणत्या टाईपचा जो काही पॅटर्न आहे तो एक्झाममध्ये येतोय त्याबद्दल आपण विचार केला होता. सो दिस टाइम या वर्षी सुद्धा 2024 मध्ये सुद्धा आपल्याला व्होकॅब बेसवाले जे आहेत त्या क्वेश्चन्सवरती मॅक्झिमम फोकस असणारे क्वेश्चन्स आपल्याला बघायला भेटतील मित्रांनो. RC मध्ये सुद्धा तुम्हाला व्होकॅब बेस जे आहे ते बऱ्यापैकी चांगली बघायला मिळेल. सो म्हणून ओपिनियन आणि व्होकॅब बेसवाले RC तुम्हाला डेली जे आपण RC बघतोय त्यामध्ये सुद्धा व्होकॅब बेस आणि ओपिनियन बेसवाले क्वेश्चन्स जास्त बघायला भेटतील. याचं कारणच आहे 2024 मध्ये ज्या काही एक्झाम असणार आहे त्या सगळ्या एक्झाममध्ये मॅक्झिमम अप्रोच हा असायला पाहिजे. व्हाय दिस इज सो, मी एवढं गॅरंटीने का सांगू शकतो, याचं कारण 2023चा अनालिसिस. म्हणून तुम्हाला हे अनालिसिस करायची गरज नाही, ऑलरेडी मी अनालिसिस करून दिलेलं आहे. त्या पद्धतीने आपल्याला फक्त काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे, कळतंय. आणि म्हणून या वेने पहिल्यांदा एक्झामचे फॉर्मॅट समजून घेणं, अनालाइज पास्ट क्वेश्चन पेपर अँड आयडेंटिफाय क्वेश्चन्स टाईप, नेमके कोणत्या पद्धतीचे टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला येतात हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्या टाईपची ओळख करण्यासाठी मी आधीच म्हटलंय द हिंदू एडिटोरियल वाले रोजचे रोज जी PDF आहे त्यामध्ये मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती PDF बनते. ओके, चलो
डेली प्रॅक्टिस रुटीन काय काय असलं पाहिजे, रोजच्या रोज काय रुटीन करायला पाहिजे, हा भरपूर जणांचा प्रश्न असतो की रोजच्या रोज काय करावं कळत नाही सर. मग रोजच्या रोज सगळ्यात पहिल्यांदा डायव्हर्स सोर्सेस, वेगवेगळ्या पद्धतीचे सोर्सेस बघा. मी म्हणत नाही की द हिंदू पर्टिक्युलर माझंच PDF आहे तीच बघा, किंवा अजून कोणाची तरी असेल त्यांचाच बघा, कुणाचीही बघा, कोणती पण द हिंदू एडिटोरियलवाली PDF तुम्ही बघितली, नो प्रॉब्लेम. द हिंदूवाला न्यूजपेपर वाचला आणि त्यातून तुम्ही तुमचं स्वतःचं काही डेव्हलप केलं, दॅट इज ऑल्सो वेल अँड गुड. म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडा. बट इफ आय सजेस्ट, आय वुड लाईक टू सजेस्ट दॅट जर तुम्हाला असं पाहिजे की मटेरियल एक्झाम ओरिएंटेड आहे असलं पाहिजे, बँकिंगच्याच एक्झामसाठीचं पाहिजे, मग अशा केसमध्ये तुम्ही एक ठरलेला जो वे आहे तो कायम कोणता पण एक वे असेल तो कन्सिस्टंटली तोच फॉलो करा. ठीक आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर्ड प्रॅक्टिस करत असताना अचानक आता बोर झालंय मग 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी एखादी टेस्ट घेऊ, क्विज घेऊयात, असं बिलकुल करू नका. तुम्ही एक स्ट्रॅटेजिकली प्लॅन करा आणि त्यानुसार ठरलेला एक टायमिंग द्या की ज्या वेळामध्ये फक्त तुम्हाला इंग्लिश करायचं आहे. जसं की मोस्ट ऑफ द टाइम मी असं सजेस्ट करेल, मॉर्निंगचा जो टायमिंग असतो ज्यावेळेस तुमचं माइंड जे आहे ते एकदम शार्प आहे, एकदम स्टेडी आहे, अशा केसमध्ये आपण तो टायमिंग जो आहे तो इंग्लिशला दिला पाहिजे. दॅट इज द प्राईम टाईम. हा टाइम कशासाठी बघा, तुम्ही टेस्ट देत असताना जर तुमच्या माइंडमध्ये काही फ्लक्च्युएशन्स असतील ना, जर टेस्ट द्यायला बसलेले आहात आणि आताच घरच्यांसोबत भांडण झालंय, असलेले घरचे म्हणतोय मी, होणारे नाही, सो असलेल्या घरच्यांसोबत भांडण झालंय आणि अशा वेळेस तुम्ही टेस्ट देताय, टेस्ट देता देता गडबड होणार आहे. तुमचा स्कोअर जर जनरली 10-15 मार्काचा असेल तर त्या दिवशी तुमचा स्कोअर 5 किंवा 7च्या मध्ये येईल. व्हाय दिस इज सो, माइंडमध्ये डायव्हर्जन आहे. आणि म्हणून मित्रांनो काय केलं पाहिजे, काम माइंडने एकदम शांत डोक्याने पेपर द्या, टेस्ट द्या. कोणती पण टेस्ट देताय तुम्ही, मॉक देताय, त्यावेळेस तुम्ही तुझं डोकं शांत असलं पाहिजे. आणि म्हणून मॉर्निंगचा जो टायमिंग आहे तो इंग्लिश सब्जेक्टसाठी द्या, सो दॅट काय होईल, तुमची इंग्लिश लँग्वेज जी आहे ती इम्प्रूव्ह होण्यासाठी जास्त मदत होईल. ठीक आहे. मग या पद्धतीने, आणि कन्सिस्टन्सी इज द की, सगळ्यात महत्त्वाचं. हे सगळं करत असताना, प्रॅक्टिस करत असताना कन्सिस्टन्सी इज द की. तुम्हाला सातत्याने ते करावं लागेल. आता बघा 2 महिने झालेत, 2 महिन्यापेक्षा जास्त झालेत. आय डोंट लाईक टू टॉक टू मच. मला स्वतःबद्दल किंवा मी काय करतो याच्याबद्दल बोलायला काही आवडत नाही. फक्त आज सहज म्हणून सांगतो, 2 महिने झाले, 2 महिन्यापासून एडिटोरियल चालू आहे. भलेही मी शहरात असेल, बाहेर असेल, कुठेही असेल, पृथ्वीच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असेल, पण मी डेली एडिटोरियल जे आहे, जो टायमिंग ठरलेला आहे त्या टायमिंगला तो आला. संडे सोडता बाकी सगळ्या दिवशी एडिटोरियल जे आहे, ज्या दिवशी शक्यच नाही आहे, जिथं रेंजच नाही आहे, अशा केसमध्ये फक्त टाइम लेट झालाय, पण एडिटोरियलच्या जेवढ्या PDF आहे त्या सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला बघायला भेटतील. सो जर डेडिकेटेडली तुम्ही करताय तर 100% तुम्हाला जे कन्सिस्टन्सी इज द की, 100% तुम्हाला यश भेटणार आहे. आणि म्हणूनच तुम्हाला पण सांगतो मित्रांनो, जी लोक आता असे पण फीडबॅक यायला लागलेत, सर महिनाभर झालाय, बऱ्याच वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं पण फोन येत आहेत की सर ते डेली एडिटोरियल बघतोय, आम्ही काही क्लासचे स्टुडंट नाही आहे, पण आम्ही डेली एडिटोरियल बघतोय, खूप छान वाटतंय, मस्तपैकी स्कोअर इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. RC पहिले टच करत नव्हतो आम्ही, काही जे काही डिफिकल्ट असेल तर मग त्याला टच करत नव्हतो, आता टच पण करतो, सॉल्व पण करतो, आणि साधारण 10 पैकी 5 मार्क तरी कमीत कमी येतात. बघा ॲडिशन आहे, व्हॅल्यू ॲडिशन तुमच्यामध्ये रोजच्या रोज काय होते, दॅट मॅटर्स अ लॉट. आणि म्हणून या ठिकाणी मी म्हटलंय की कन्सिस्टन्सी इज द की. याच वेळेने तुम्ही इंग्लिशसाठी जर कन्सिस्टंटली काम करत असाल तर 101% तुम्हाला त्याचे बेनिफिट्स जे आहेत ते बघायला भेटतील. मग अजून काय केलं पाहिजे, रीड करत असताना कसं रीड करायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा ॲनोडेट ॲक्टिव्हली. काय केलं पाहिजे, जेव्हा तुम्ही रीड करताय त्यावेळेस त्याला ॲनोडेट करा, त्याला हायलाईट करणं म्हणा, त्याच्यावर फोकस करणं, थोडं एम्फसाइज करून जे अनफॅमिलियर वर्ड्स वाटतात त्यांच्यावरती आपल्याला फोकस करून नेमकं त्यांचं मिनिंग काय, काही छोट्या मोठ्या नोट्स बनवा, तुमचं ओन ओपिनियन काढण्याचा प्रयत्न करा. सो दॅट काय होईल, उद्या पुढे चालून अजून थोडा चान्स मिळाला आणि तुमच्यातलं जे काही इंटरनल रायटर आहे तो जर जागा झाला तर तुम्ही सुद्धा पुढे जाऊन ऑथर बनू शकता ना, राईट. आणि म्हणून जो आहे तर काय केलं पाहिजे, ॲनोटेट ॲक्टिव्हली एम्फसाइज करा पर्टिक्युलर गोष्टींवरती, आणि ज्या ज्या गोष्टी माहीत नाही आहेत त्यांना जे तर अंडरस्टँड करण्यासाठी चांगला वेळ देता आला पाहिजे. समराईज इफेक्टिव्हली. जे पण रीड केलं त्याला मध्ये मध्ये क्वेश्चन विचारत चला. जसं की 2 पॅरेग्राफ दिलेले आहेत, मग समजा द हिंदूचं एडिटोरियल घेतलं, 2 पॅरेग्राफ आहे, 1-2, मग यातला एक तुम्ही रीड केला, पहिला रीड केल्यानंतर एक छोटा पॉज घ्या
आणि नेमकं काय काय रीड केलंय त्याच्यावरती बेस 2-4 क्वेश्चन बनवा, त्या 2-4 क्वेश्चनचे आन्सर्स काढा आणि मग तुमचं ॲनालिटिकल स्किल जे आहे, तुम्हाला त्यात नेमकं काय वाटलं, तुमचं ओपिनियन समरी काय आहे पूर्ण त्या छोट्या पॅरेग्राफची ती बाजूला काढा. दुसरा पॅरेग्राफचा पुन्हा सेम प्रोसिजर करा. आयडियली जर तुम्ही असं करत गेलात तर नक्कीच तुम्हाला जो पण पूर्ण पॅसेज असेल तो इतका चांगला कॉम्प्रिहेंड होईल की तुम्ही दुसऱ्याला सुद्धा तो इझिली एक्सप्लेन करून सांगाल. सो दिस इज द वे. लर्न फ्रॉम मिस्टेक्स. सगळ्यात महत्त्वाचं, आतापर्यंत ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुकांपासून आपल्याला शिकलं पाहिजे, सुधारली पाहिजे ती चूक आणि त्या चुकीपासून पुढे निघून गेलं पाहिजे. बघा, चुका करणं वाईट नाही आहे, पण पुन्हा पुन्हा एकाच दगडावर आदळणं हे रॉंग आहे. चुका करणं वाईट नाही आहे, पण एकच चूक पुन्हा पुन्हा करायची दॅट इज रॉंग. म्हणून जे तर मागच्या चुकीतनं काय तुम्ही शिकलेला आहात आणि पुढे नेमकं काय करणार आहात दॅट मॅटर्स अ लॉट. मग ते आपण या ठिकाणी केलं पाहिजे. सो या 3 गोष्टी आहेत की ज्या आपल्या रीडिंगला इफेक्टिव्ह बनवू शकतात. मग आता पुढचा टप्पा येतो की नेमकं टेक्निक काय आहे, स्पीड आणि ॲक्युरेसी ह्या दोन्ही गोष्टी कशा मेंटेन करता येईल. सो ॲक्युरेसी तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा फोकस करायचा आहे, पण स्पीडवरती आपण सुरुवातीला नाही शेवटी याच्यावरती काम करायला पाहिजे. एकदा ॲक्युरेसीवरती काम करू आणि मग हळूहळू टप्प्याटप्प्याने स्टेप बाय स्टेप आपण पुढच्या टप्प्यामध्ये जी स्पीड आहे ती आपण नेमकी किती आहे आणि तिला कसं वाढवायचं यावर काम केलं पाहिजे. पण सर ही स्पीड नेमकी आपल्याला कळेल कसं काय, कशा पद्धतीने आपल्याला आपली रीडिंग स्पीड किती आहे ती कळेल. मित्रांनो, यासाठी आज तुम्हाला एक सोपा पर्याय सांगतो. ही एक वेबसाईट आहे www.freereadingtest.com. यावरती तुम्ही तुमचा स्कोर फ्री ऑफ कॉस्ट चेक करू शकता. तुमची जी काही रीडिंग स्पीड आहे ती चेक करू शकता. बरं, हे करत असताना कसं करायचं आहे किंवा काय करायचं आहे, साधं सिंपल लॉजिक आहे. बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचं, फक्त या साईटवरती जायचं आहे. साईटवरती गेल्यानंतर फ्री रीडिंग टेस्ट पहिलीच साईट येते बघा, रीडिंग टेस्ट बाय एस रीडर म्हणून. या साईटवरती जायचं. इथं गेल्यानंतर जे आहे तर आपल्याला पहिले इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट थीम असा एक ब्ल्यू कलरचा दिसतो. नंतर कॉम्प्लेक्सिटी लेवल 1 आणि सिलेक्ट स्टोरी, याच्यामध्ये तुम्ही स्टोरी सिलेक्ट करू शकता 1, 2, 3 असं. बिगिन करायचं आणि बिगिन केल्यानंतर जे हे रीड करायचं. जेवढा पॅसेज आहे तो आपल्याला रीड करायचा आहे. रीड करून झाला की ते डन रीडिंग करायचं आहे. जसं तुम्ही डन रीडिंग केलं की आपल्याला परत एकदा तो पॅसेज बघायला भेटणार नाही. मित्रांनो, आपल्याला आतापर्यंत सवय काय, पॅसेज एकदा दिसला की आपण त्याला क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करतो आणि ते क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करत असताना क्वेश्चन रीड करतो आणि परत एकदा पॅसेजमध्ये जातो. आता ह्या मेथडॉलॉजीमुळे नेमकं होतं काय, पॅसेज पुन्हा पुन्हा बघायचं आहे आणि म्हणून आपला टाईम खूप जास्त कन्झ्युम केला जातो. साधारण रिटर्न एका पेजवरती परत जायचं आहे त्यासाठी आपण काय करतो, 5 सेकंद 10 सेकंद आपल्याला वेळ जो आहे तो आपला जातो. इच क्वेश्चन असा विचार करता साधारण 1-2 मिनटं आपण असेच घालतो क्वेश्चन चेंज करत असताना. आणि म्हणून मित्रांनो काय करायला पाहिजे, ही सवय लागावी की पॅसेज रीड केल्यानंतर काय रीड केलंय ते लक्षात राहावं. यासाठी याच्यामध्ये जे पॅसेजेस आहेत ते पॅसेजेस आपण जर प्रॅक्टिस केली तर असा एक पॅटर्न आपल्याला लक्षात येतो. जे आत्तापर्यंत आपण रीड केलं होतं त्याच्यावरती बेस क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन बघताना आपल्याला पॅसेज कुठेच भेटणार नाही. मग अशा केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मग आन्सर, आता हे आन्सर आपण काही वाचले नाही, ठीक आहे, देऊन टाकू अंदाजाने. आणि मी जर म्हटलं समजा असे आन्सर डन केले. आता डन केल्यानंतर इथं रिझल्ट भेटणार. स्पीड भेटली आपली किती, 642 आणि आपली ॲक्युरेसी जी आली ती 100% वाली ॲक्युरेसी आली. कळतंय. सो जर मी म्हटलं समजा ॲक्युरेसीवरती सुरुवातीला फोकस ठेवायचा आणि मग नंतर जे RC स्पीड कशी वाढवता येईल याकडे आपल्याला फोकस करता येईल. सो ह्या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन टाकेल. तुम्हाला नक्की मजा येईल, आवडेल. हळूहळू नंतर स्टोरी चेंज करत चला. 1, 2, 3 अशा वेगवेगळ्या स्टोरीज तुम्ही घ्याल, त्यात तुम्हाला नक्की यात मजा येईल. रीडिंग करायला पण मजा येईल आणि सोबत तुमची RC स्पीड जी आहे ती बूस्ट करायला पण मजा येईल. विचार करा मित्रांनो, एकदा जर स्पीड वाढली तर ही क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश तिघांसाठी पण खूप जास्त बेनिफिशियल असणार आहे. ठीक आहे, चलो. सो इन शॉर्ट जर म्हटलं तर या पद्धतीने आपण म्हणू शकतो. नेक्स्ट जर मी पार्ट कन्सिडर केला तर अजून काय होऊ शकतं. ही एक साईट आहे, या माध्यमातून आपण स्पीड चेक करू शकतो.
आणि यानंतरचा शेवटचा टप्पा प्रॅक्टिस करायची आहे. ॲलोकेट टाइम वाईजली मॅनेज एन्झायटी आणि पेसिंग टेक्निक्स. मग नेमकं कशा पद्धतीने टाईमवरती काम करायचं आणि कशा पद्धतीने काम करायचं आहे हे समजण्यासाठी मी म्हणाल की फक्त आणि फक्त मॉक टेस्ट ज्या असतात त्यांच्यावरती आपण फोकस केलं पाहिजे. मग सर मॉक टेस्ट कोणत्याही एका पर्टिक्युलर एखादा प्लॅटफॉर्म आहे त्यांच्याच द्यावा का? मित्रांनो मी सजेस्ट करेल आत्तापर्यंत तुम्ही जो प्लॅटफॉर्म यूज करत असाल थोडा चेंज पण करून बघा. कारण काय होतं बऱ्याचदा आपण एकच प्लॅटफॉर्म वापरून आपल्याला जे आहे तर सवय लागलेली असते आणि त्यातून आपले आन्सर्स जे आहे भलेही आन्सर्स आपले चूक येत असतील किंवा बरोबर येत असतील पण ॲक्च्युअल एक्झाममध्ये त्यापेक्षा काहीतरी वेगळं आपल्याला बघायला भेटतं. अँड व्हाय दिस इज सो वी गेट हॅबिच्युएटेड. एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीला आपण हॅबिच्युएटेड झालेला असतो. जसं की समजा अड्डाची टेस्ट तुम्ही वापरताय मग अड्डाची पण द्या आणि सोबत एखादी सहज म्हणून दुसरी एखादी देऊन बघा. जसं की समजा ऑलिव्ह बोर्ड असेल किंवा प्रॅक्टिस मॉक असेल, टेक्स्ट बुक असेल किंवा स्मार्ट किडा असेल, यापैकी कोणती पण तुम्हाला जी वाटते ती तुमच्या पद्धतीने तुम्ही जी वापरताय त्यापेक्षा वेगळ्या पण काही टेस्ट असतील त्या आपण दिल्या पाहिजे. त्याचे बेनिफिट्स आपल्याला चांगले भेटतील. आता प्रॅक्टिस टेस्ट ज्या आहेत मॉक टेस्ट ज्या आहेत त्या कोणत्या प्रेफर केल्या पाहिजे मी इथं सगळ्याच घेतल्यात बघा. अड्डा असेल, प्रॅक्टिस मॉक, टेक्स्ट बुक, ऑलिव्ह बोर्ड किंवा अजून यापैकी सुटलेले असतील अजून ते सगळेच्या सगळे. मग जर मी म्हटलं समजा ओव्हरऑल अजून भरपूर प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे तुम्ही यूज करू शकता. पण मी सांगेल माझ्या हिशोबाने जर मी म्हटलं समजा इंग्लिश लँग्वेजसाठी कोणता प्लॅटफॉर्म वापरला पाहिजे. स्मार्ट किडा हा एक प्लॅटफॉर्म आहे. बऱ्यापैकी चांगले जे आहेत मीन्स क्वेश्चनची जी क्वालिटी आहे ती बऱ्यापैकी चांगली आहे. मग सर याचं सबस्क्रिप्शन विकत घ्यावं लागतं का? बिलकुल नाही, फ्रीमध्ये अवेलेबल आहे. सेक्शन इंग्लिशमध्ये जायचं. इंग्लिशमध्ये गेल्यानंतर चॅप्टर वाईज क्वेश्चन्स दिलेले आहेत. चॅप्टर वाईज वेगवेगळे क्विज पण आहेत. त्या क्विजवरती जा आणि क्विज सॉल्व्ह करा. तुम्हाला इझिली एकदम सोप्या वेने सोप्या शब्दामध्ये सगळ्याच्या सगळ्या व्हरायटीज ज्या आहेत त्या बघायला भेटतील. खूप साऱ्या व्हरायटीज यांनी डेव्हलप केलेल्या आहेत त्या तुम्हाला त्या ॲपमध्ये पण बघायला भेटतील. पेड विकत घ्यायची गरज नाही आहे. सरळ फ्रीवालं जेवढं मटेरियल आहे सगळं संपवा. तेच संपणार नाही मी म्हणतो 6 महिने. मी सुद्धा या टेस्ट देतो, मॉक टेस्ट देतो आणि नेमकं आपल्याला काय आहे मीन्स वी नीड टू शार्पन आवर सेल्स. पुन्हा शार्पन करत राहावं लागतं. म्हणून असे नेमके ट्रेंडिंग पॅटर्न्स काय चाललेले आहेत तो मी हे सगळे देत असताना मला मॅक्झिमम आवडलेला जो प्लॅटफॉर्म आहे दॅट इज स्मार्ट किडा. आणि म्हणून तुम्ही पण तोच करा असं मी सजेस्ट करणार नाही. एक 4-5 प्लॅटफॉर्म आहेत त्यापैकी तुम्ही कोणता पण एक निवडा. स्मार्ट किडा पण आहे त्याला पण एकदा बघून घ्या. ठीक आहे. सो ओवरऑल ये था रीडिंग के बारे में. रीडिंग बद्दल तुम्हाला अजून काय वाटतंय, तुम्हाला अजूनही काही डाऊट्स आहेत का नक्की कळवा. आणि ज्या लोकांना ही आजची PDF पाहिजे असेल किंवा अजून काही स्टडी मटेरियल पाहिजे असतील, काही डाऊट्स पाहिजे असतील तर ग्रुपमध्ये एक इंग्लिश पिटारा नावाचा एक ग्रुप आहे टेलिग्रामचा, त्याची लिंक दिलेली आहे ज्यावरती आपण इंग्लिश पिटारा क्विज सुद्धा घेतो. संध्याकाळी 9:30 वाजता ऑनलाईन असतात टेलिग्राम या चॅनलवरती. इंग्लिश पिटारा या टेलिग्रामच्या इंग्लिश पिटारा या चॅनलवरती असतात. सो ज्यांना असं वाटतंय की ते आपल्याला जॉईन करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती बघून घ्या आणि जॉईन करून घ्या. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये. पुढच्या सेशनमध्ये असाच काही ना काहीतरी वेगळा पार्ट जो आहे तो आपण बघूयात. गुड डे टू ऑल ऑफ यू.